एक काळ असा होता की छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची सत्ता असायची. शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने असायचे आणि त्या तुलनेत भाजपांच्या नगरसेवकांची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी असायची. पण आता चित्र बदललेलं आहे. जसं पूर्वी भाजपचं चित्र होतं तसं आता शिवसेनेचं झालेलं आहे आणि आता त्या शिवसेनेच्या जागी भाजप पोहोचलेली आहे. पण हे सगळं करताना जुन्या आठवणी काही नगरसेवकांना भरून येत आहेत की त्यावेळेसची स्थिती काय होती आणि आताची स्थिती काय आहे. त्यावेळेस काही वेळा अपमानसुद्धा सहन करावा लागला. म्हणजे आत्ता जे चित्र आपण मागे पाहतोय हे 57 नगरसेवकांचं आहे आणि सगळ्या 57 नगरसेवकांनी एकत्रितपणे इथे फेटे बांधले जात आहेत आणि फेटे बांधल्यानंतर माजी महापौर गटनेते राहिलेले आहेत आणि जवळपास 3-4 टर्म ते नगरसेवक राहिले. ते संजय जोशी यांना काही आठवणी दाटून येत आहेत. म्हणजे नगरसेवकांना, भाजपच्या नगरसेवकांना त्यावेळेस असं आपल्याला कोणी बोलवेल का, आपल्याला फेटा बांधायला कोणी सांगेल का, असं त्यांना वाटायचं. त्या सगळ्या आठवणी जाग्या करूयात की आता तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी संख्या आणि त्यावेळेसचं ज्यावेळेस भाजप शिवसेना युतीची सत्ता या शहरामध्ये आली त्यावेळेसचं चित्र भाजपचं काय होतं, शिवसेनेचं काय होतं आणि आता काय कसं सांगाल? ज्या वेळेला 95ला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे 7 सदस्य नगरसेवक आम्ही निवडून आलो होतो, त्यावेळेला शिवसेना इतकी अरेरावीने वागायची का यायचं आमच्यासोबत तर या, नाही तर नका येऊ. आणि आम्ही सोबत गेलं तरी आम्हाला एका कोपऱ्यात उभं करायचे आणि अपमानास्पद वागणूक मिळायची. पण हे चित्र खूपच लवकर बदललं. आमच्या आधीच्या पिढीला हे चित्र बघायला एक पिढी गेली पण हे चित्र बघता आलं नाही. पण आताचं पक्षाचं नेतृत्व देवाभाऊ, शहरातले माननीय अतुलजी साहेब, डॉक्टर कराड, संजय केनेकर, किशोरजी चितोळे या सगळ्यांच्या प्रयत्नाने इतका आनंद होतोय का आता असं चित्र आहे का भाजप बहुमताने आलेलं आहे. त्याच्यामुळे हा खरंच मनस्वी आनंद आहे. आत्ता शिवसेनेची अवस्था पाहिल्यानंतर आत्ता शिवसेनेची अवस्था बिकटच झालेली आहे. सगळ्यांना दिसतं. कालचे जिल्हा परिषदेत तर साफ झालेले, हे बाकी काही नाही. यांनी तत्वानुसार न वागल्यामुळे यांची परिस्थिती अशी झाली आणि भारतीय जनता पार्टीने आधीपासून जे तत्व आहे त्या तत्वाला धरून राहिले. म्हणून नागरिकांना आत्ता लक्षात आलं खरं कोण खोटं कोण आणि नागरिकांनी पूर्ण महाराष्ट्रात मतदारांनी भरभरून यश दिलं भारतीय जनता पार्टीला. आता तुम्हाला असं वाटतं का की त्या अपमानाची परतफेड आता शिवसेनेचे 2 भाग झालेत तरी ती शिवसेनेचीच आहेत ना, मग या दोन्हींनाही परतफेड करावी असं तुम्हाला वाटतं? नाही, परतफेड करायची ही भावना भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच कार्यकर्त्यामध्ये नाही. कारण आम्हाला संस्कार असे आहे पक्षाचे का कोणी कसंही वागो पण आपण तसं वागायचं नाही. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. माननीय देवाभाऊंचे आदेश आहे, माननीय अतुल साहेबांचे आदेश आहे. कोणी कसंही वागो आपण सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ आणि सगळ्यांना मिळून न्याय देऊ. बाप्पा, हा पहिलाच महापौर असेल ना भाजपचा? हो, भाजपाचा याच्या आधी 2 वेळा महापौर झाले पण ते युतीतले झाले होते. आता पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टीचा म्हणल्यापेक्षा छत्रपती संभाजीनगरचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा होतोय, याचा मनस्वी आनंद आहे. असं एकूण चित्र होतं. इतिहास आणि वर्तमान ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस काही आठवणी नगरसेवकांना आणि इथल्या भाजपच्या नेत्यांना आठवतात. म्हणजे बघा की शिवसेना कुठं होती आणि आता कुठं आहे, भाजप कुठं होती आणि आता कुठं आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.